हां, तर काल एक कमेंट आली होती की तुमच्या बाळाला इतकी झोप आली आहे आणि तुम्ही ब्लॉग का शूट करताय, त्याला झोपवणं महत्त्वाचं आहे की तुमच्यासाठी ब्लॉग महत्त्वाचा आहे? नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान छान अपॉर्च्युनिटीज घेऊन येऊ दे, छान छान मोटिवेशन तुम्हाला मिळू दे आणि खूप छान कॉन्फिडंट तुम्ही असू दे. तर हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. तर आज आम्ही आलेलो आहोत गावी. तर माझी पूर्ण सगळी ट्रीटमेंट वगैरे झालेली आहे आणि आता थोडंसं बेटर फील करते आणि त्यामुळे आम्ही गावी आलो. कारण इकडे गावाकडून ॲक्सेस म्हणजे खूप कमी आहे, म्हणजे जवळच आहे तसं आमचं गाव, फार लांब नाही आहे. साधारण 20 किलोमीटर आहे कोल्हापूर सिटीपासून. बट स्टील मेडिकल इमर्जन्सी वगैरे असेल तर कसं सिटीमध्ये आपण राहतोय तर ते व्यवस्थित असतंय. तर आम्ही आलेलो आहे गावी आणि इकडे ना गिरिजाला आणि राशीला खूप छान वाटतं मोस्टली. हाय का? हाय हाय, तुझं नाव सांग. पटली. तुझं नाव सांग. गिरजी. दीदी. आणि बेबीचं नाव काय आहे? राशी. याशी. कुठे आलो आपण? मामाच्या गावी. मामा नगावी. आणि नवीन नवीन शब्द बोलायला शिकायला. ऍक्च्युली तिला या वर्षी शाळेला घालायचं होतं पण आम्ही इकडे आलो त्यामुळे थोडंसं पोस्टपोन झालं. आणि तसंही अजून तिचं वय नाही आहे, आता 2.5-3 वर्षाची आहे. बरोबर 3 वर्ष पूर्ण होतील तिला ऑक्टोबरमध्ये. आणि ऑक्टोबर म्हणजे दिवाळी नंतर मग ती शाळेला जाऊ शकते. स्कूलला जाणार? हा, स्कूलला जाणार. येस येस. बुक्स कुठे आहेत तुझे? बुक्स दाखव. राशा इकडे ये. लांबून बघायचं. हा, दिसलं का? दिसलं बेबी? झोपलंय बेबी. काय करतय? लांबून लांबून, वरती नाही चढायचं. बेबी जुजू आहे ना. झोप तो पण. झोप. बेबीला घेऊन जातो म्हणाले ती. जाऊ दे. दीदी आहे बेबीची. ही बेबीची आमच्या दीदी आहे. दीदी मोठी दीदी आहे. मोठी दीदी आहे बेबीची. झोपलंय ग ते. वाईप्स कशाला? काय करायचं वाईप्सनी? कशाला? नको नको नको. मम्मी ओरडता. मम्मी ओरडत्या. चला खाली बाहेर चला. बाहेर चल म्हणा. हा, बॉल नंतर काढायचा आपण. चल, तुझा बाहेर आहे ना बॉल एक. बाहेर बॉल आहे. चल काढूया. चल बेबी चल बाहेर. तोंडातली चेरी काढते. काय आहे तोंडात? खजूर आहे ना. काढ. चला बाहेर चला. छया नंतर उठणार आहे बाळ. बाळ उठलं की मी सांगते. हा, छया छया. बाय बाय. बाय बाय. बाय बाय कर ना. नको नको नको. बाय बाय. ही आहे बाळाची आणि माझी रूम. तर इथे पर्पजली आम्ही जो खॉट आहे ना तर तो ठेवलाय. खॉट म्हणजे जुन्या स्टाईलचा असतोय आणि याला अशी खाली पट्टी असते लोखंडाची. हे बेबीचं सगळं सामान म्हणजे लंगोट्या वगैरे रात्रीचे काय इमर्जन्सीला लागतं तर ते अजून भरलेलं नाही आहे. बॅग्समध्ये अजून बॅग्स तशाच आहेत भरलेल्या. अजून काही सामान आम्ही काढलेलं नाही आहे, बट मी हे नंतर भरून ठेवेन. इथं आहे बाळ. झोपलाय तो छान, कारण दुपारची वेळ आहे. आणि हे एक कपाट आहे तर याच्यामध्ये पण थोडंफार सामान आहे माझं, कारण आता माझं सामान राशीचं, गिरीशाचं आणि बाळाचं चौघांचं सामान आहे त्यामुळे कपाट जास्त लागतात. काय ग काय झालं? काय शोधतेस?
काय शोधतेस? बाळाला नवीन कपडे आणलेत. कपडे इन द सेन्स स्वेटर वगैरे मी ऑनलाईनच मागवलं होतं, पहिलाच मागवून ठेवलं होतं. तर या दोघींचं असं की ते आम्हाला घालतं. आणि यांचं पण वेगळे कपडे आणले आहेत. मी लास्ट टाइम मिशोवरून काय काय शॉपिंग केली तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ केला होता. तर तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर एकदा चेकआउट करा, कारण मी तिघांसाठी पण छान छान असे कपडे मिशोवरती स्वस्तात मस्तचे आहेत ते घेतलेले आहेत. तर इकडे बाळाचं स्वेटर आहे ते काल गिरीजनं घातलं होतं स्वेटर, आणि आता ही बघतीये घालायला. नवीन कपडे खूप आवडतात आम्हाला, त्यामुळे नवीन काय कपडे दिसले की आम्ही लगेचच घालतो. काय झालं? कुठे गेलेलीस तू? कुठे गेलेली? कुठे गेलेली? स्कूलला गेलेली? हे ठेवते, नको, नंतर काढू आपण. ठेवू आता नको, आपण नंतर काढू. खूप आगाव आहे राशी. ह्या तिघांचा तर राशीच खूप आगाव आहे आणि नंतर पण खूप आगाव होणार आहे. म्हणतात ना मधलं बाळ असतंय तर ते असंच असतंय. ती आपलंच खरं करते, म्हणजे जे तिला हवं आहे ना तर तेच खरं करायचं. म्हणजे तिच्या मूड प्रमाणे सगळं असतं. तिला जर हॅपी मूड असेल तर हॅपी, रागाचा असेल तर मग सगळ्यांवरती चिडती. घोडा कशाला आणलाय? नको काढू, नकोस. तिचा असू दे, तिने घातलाय ना, असू दे, नको काढू तू आता. असू दे, नंतर देते. तू काल घातलेलास ना नवीन ड्रेस? तुला काल दिलेला का नाही नवीन ड्रेस घालायला? आता नाही काढायचा, आता असू दे, नंतर बाहेर जाताना. नो गिरजी, नो गिरजी, नो. मी फटके देणार तुला. नो नाही, आपण उद्या नंतर घालायचं संध्याकाळी. काय शिकी जा? मी मम्मा आहे ना तुझी. माझं नाव काय आहे? क्षितिजा. काय नाव आहे? आता तुला काय पाहिजे? तुला काय पाहिजे? मला नको आहे, ठेव दे. बाळाचा आहे, बाळाचा ड्रेस आहे तो, नाही घ्यायचा. बेबीचं आहे ते सगळं, तिथलं सामान. काय? मला नको. तुझा ड्रेस आणजा नवीन. तुझा ड्रेस कुठे आहे नवीन? आपण नंतर जायचं भूर तेव्हा घालूया. आता नको घालायला नवीन ड्रेस. नवीन नको. राशी खुली आहे, गरम व्हायला लागला आपल्याला, आणि स्वेटर घातलाय बेबीचा. खाली चल म्हणा. त्या कपाड्यात काहीही तुमचं नाही आहे, सगळं बाळाचं आहे. हा, तुमच्या पॅन्ट आहेत बघ इकडं घालते त्या. ते नवीन पॅन्ट आहेत ते घालते. बाळाचा ड्रेस नाही बसत, नाही टक्कूचं बसत नाही. त्याचं बेबीचं आहे ते, छोटा आहे छोटं बसत नाही ते. असंच घालायचं. जा मम्मी दाखवचं. बाय 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 बाय. मारायचं नाही. उचल त्याला. हा झालं, त्याला उचल पटकन. हा, ते काल एक कमेंट आली होती की तुमच्या बाळाला इतकी झोप आली आहे आणि तुम्ही ब्लॉग का शूट करताय? त्याला झोपवणं महत्वाचं आहे की तुमच्यासाठी ब्लॉग महत्वाचा आहे? तर राशी काल माझ्यासोबत ब्लॉग शूट करत होते. तिला खूप झोप आली होती. तर छोट्या बेबीजचं कसं असतं, ज्यावेळी आपण त्यांना पर्पजली झोपवायला जातो ना तर त्यावेळी त्यांना झोप आलेली नसते. आणि ज्यावेळी मी असं जस्ट तिला घेऊन बसले होते, अशी बसलेली ती माझ्या मांडीवरती, आणि तिला झोप आली, ती झोपली. आणि याच्यामध्ये निगेटिव्ह किंवा आता बाळाला त्रास होतोय असं काही नाही. मी ऍटलिस्ट एक 10 मिनिटाचा ब्लॉग शूट करत होते आणि रेकॉर्डिंग करत होते. तर असं झोपवायचं म्हणून ज्यावेळी आपण एखाद्या बाळाला घेऊन बसतो ना तर त्याला अजिबात झोप आलेली नसते. आणि असंच सहजच मी तिला घेऊन बसले होते तर त्यावेळी झोप आली. तर त्याच्यामध्ये आय डोंट थिंक की निगेटिव्ह बोलायचं काही नाही आहे. तर ज्या लोकांकडे बेबीज आहेत तर त्यांना माहिती असेल की मुलांसोबत काम करणं किती हे असतं. आणि त्यांची मला अशी कमेंट आली होती की या वेळेला मुलांना खूप जास्त गरज असते आणि तुम्ही मुलांसोबत टाइम स्पेंड केला पाहिजे. तर मी 24 तास माझ्या मुलांसोबतच असते, मुलांसोबतच मी टाइम स्पेंड करते. पण मी मुलांसोबत टाइम स्पेंड करता माझ्या करिअरची सुद्धा व्यवस्थित छान अशी सोय केलेली आहे. सो दॅट मुलांना वेळ देणं पण महत्वाचं आहे आणि त्यांच्या भविष्याची काळजी करणं पण महत्वाचं आहे. आणि अशा वेळेला सिंगल पॅरेंटच्या इन्कमवरती डिपेंड होऊन चालत नाही. सिंगल पॅरेंटच्या इन्कमवरती फक्त आणि फक्त गरजा नसतात. जर आपल्याला आपली हाऊस भरवायची असेल आणि काहीतरी एक्स्ट्रा करायचं असेल तर आपल्याला एक्स्ट्रा इन्कम जो आहे तो जनरेट करावाच लागतो. अजून एक कमेंट नव्हती आली. आता जस्ट मला रवीनाचा कॉल आला होता आणि रवीना मला काय बोलली माहिती का
की तिला एक कॉल आला होता आणि त्या बोलत होत्या की क्षुदिता मॅडम 3 बेबीसोबत कसं मॅनेज करतात आणि मला एका बेबीसोबत मॅनेज करता येत नाही आहे. तर मी ज्यावेळी फोनवरती काम करायला बसले तर त्यावेळी माझ्या मुलाला पण फोनच हवा असतो. तर हा भरपूर जणांचा प्रश्न असतो आणि भरपूर जणांचा हा प्रॉब्लेम असतो. तर आपल्याकडून चूक होते. मुलांना कधीही मोबाईलची सवय जी असते ती आपणच लावतो. त्यांना माहीत नसतं की मोबाईल काय आहे किंवा गाणी काय असतात हे त्यांना काहीच माहिती नसतं. मी त्यांना स्टँड लावला आणि राशीला ना तो स्टँड हवाय. हा स्टँड लावला मी सो दॅट मी जरा व्यवस्थित बोलू शकते, बट तिला पण तो स्टँडच हवाय. तर आपण फोनची सवय लावतो ना मुलांना, तर ते कुठेतरी चुकीचं असतं. म्हणजे खायला देताना किंवा झोपवताना तर अजिबात फोनची सवय मुलांना लावू नका. खूप डेंजरस असतं ते, कारण सगळा अंधार असतो आणि ते फक्त लाईट्स जे असतात ना जे फोनमधून बाहेर येतात ते खूप डेंजरस असतात मुलांसाठी. आपल्याला वाटतं की हा आपलं काम सोपं होतंय, बट तसं नसतंय. नंतर भविष्यामध्ये मुलांच्या डोळ्याला त्याचा खूप जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे स्क्रीन टाइम जो आहे तर जर तुम्ही दिला असेल तर तो प्लीज कमी करा. दे तर तो प्लीज कमी करा. लहान मुलांचं कसं असतं, आपण त्यांना जी सवय लागेल ना तर ती लागते. आणि सवयी कशा असतात तर 1 दिवसात 2 दिवसात किंवा एका आठवड्यात अशा त्या सवयी लावता येत नाहीत. तर कंटिन्युअसली तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये एफर्ट्स घालावे लागतात. तर मी माझ्या मुलींचं डेली रुटीन जे आहे तर ते फिक्स केलेलं आहे. म्हणजे त्या सकाळी कधी उठतात, तर असं काय म्हणजे सेम टायमिंगला सुटतं असं नाही. कधी कधी अर्धा तास लवकर उठतात, कधी कधी वेळाने उठतात, बट ती टायमिंग जी असते तर ती ऑलमोस्ट सेम असते. त्यानंतर दुपारी माझं काम असतं, तर त्यावेळी दुपारी मी बरोबर 2 वाजता त्यांना झोपवते. तर राशीला काय होतं, राशीला 11 वाजता झोप यायला चालू होते, 12 वाजता झोप यायला चालू होते. तर मग मी त्यावेळी तिला झोपू देत नाही. तिला मी बरोबर 11 वाजताच काय करते, 2 वाजताच दुपारी झोपवते. दोघींना एकत्रच झोपवते, सो दॅट मग मला थोडासा वेळ मिळतो. सो दॅट मी माझी कामं जी असतील तर ती मग दुपारच्या वेळेमध्ये मी मॅनेज करू शकते. कारण 2 वाजता झोपलं की ते ऑलमोस्ट मग 5-5:30 वाजताच उठतात. आणि ह्या सवयी मी त्यांना लावलेल्या आहेत. एका दिवसात लावलेत असं नाही, खूप दिवस माझे पण त्याच्यामध्ये गेलेले आहेत. ॲज अ पॅरेंट आपल्याला पण एफर्ट्स त्याच्यामध्ये घ्यावेच लागतात. पण होतात काही गोष्टी असतात, तर त्या कन्सिस्टन्सीनं तुम्ही जर फॉलो केल्यात, पेशन्स जर दाखवला ना, तर तुम्हाला त्या गोष्टी अचीव्ह करता येतात. तर व्यवस्थित तुम्ही त्यांचं रुटीन जे असेल तर ते फिक्स केलं तर आय डोंट थिंक त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम जो येत नाही. तर निगेटिव्ह कमेंट्स प्लीज करताना थोडासा विचार करून करा. कोणतेही पॅरेंट्स आपल्या मुलाचं काही वाईट व्हावं किंवा आपल्या मुलाला त्रास होईल असं कुठलाच काही गोष्टी करत नसतात. त्यामुळे प्लीज तुम्ही सुद्धा कमेंट्स करताना थोडासा विचार करून कमेंट्स केल्या तर आय थिंक बेटर होईल. तर मी कधीतरी तुम्हाला, आता मी गावी आलेले आहे, ज्यावेळी मी घरी जाईन पुन्हा तर त्यावेळी डेली रुटीनचे ब्लॉग्स जे असतील तर ते चालू होतील. आणि त्यावेळी मी एक्झॅक्ट डेली रुटीन कसं असतं, मी काय काय करते तर ते सगळं डिटेलमध्ये तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय. रूममध्ये जेवायला दिलंय, मी तर जेवत असते. आणि हे माझं चिमणं पापड खायला आलं.